आणि यानंतरची अपडेट जालन्यातून आहे। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। धुळे सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा रोखून धरण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। काल संध्याकाळी सुद्धा धुळे सोलापूर महामार्गावरती ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले होते। त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वाहतूक थांबवली गेली होती आणि आता पुन्हा एकदा ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। आता रास्ता रोको करण्याचा काही युवकांनी तरुणांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु आपण त्यांना वेळेस त्या ठिकाणावरती बाजूला केलेला आहे। रास्ता रोको आज झाला नाही, पण त्यांनी जो केलेला प्रयत्न होता तर तो देखील चुकीचा आहे। काल आपण आंदोलनकर्त्यांना याबाबतची कल्पना दिलेली होती किंवा या प्रकारे रास्ता रोको करणं हे सामान्य जनजीवन विस्कळीत होणारी गोष्ट आहे। तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलकांना आणि त्या पद्धतीने आवाहन केले होतं की त्यांनी रास्ता रोको करू नये, कायद्याच्या चौकटीत राहून संवैधानिक मार्गाचा वापर करावा, असं त्यांनी देखील त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। तर आम्ही परत एकदा सर्व आंदोलकांना आणि त्यांच्या समर्थकांना आवाहन करतो की त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच जी कोणतीही भूमिका असेल ती करावी, कायद्यांचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।